नमस्कार प्रेक्षकांनो, आपण आज पोहोचलो आहे निफाड तालुक्यातील पिंपळवसवंत येथील हिंद केसरी युवा हिंद केसरी या मैदानावर। अवघ्या 2 दिवसावर बैलगाडा शर्यत येऊन ठेपली आहे। गेल्या 8-10 दिवसापासून सातत्याने या निफाड तालुक्यात असेल संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींचा लक्ष या स्पर्धेकडे केंद्रित झालेला आहे। परंतु खऱ्या अर्थाने आजची वास्तव परिस्थिती आज तारीख 20 आहे, ती परिस्थिती काय ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। आमची फायनल पॉईंटची सर्व टीम आता या मैदानावर पोहोचली आहे। आपण बघू शकता की खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 5 दिवसांपासून ज्या प्रकारे पाऊस उघडतो त्वरितच इथं रोलिंग केलं जातं। आपण आता डायरेक्ट ग्राउंडची परिस्थिती बघू शकतो। मुरबाड स्वरूपाचं ग्राउंड आहे आणि या ग्राउंड मध्ये आपण बघू शकता हे मातीचं स्वरूप अतिशय कडक झालेलं आहे। कुठलंही ओल इथं दिसत नाही, बघू शकता आपण कुठली ओल नाही। त्यामुळे सातत्याने एक आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी सर्व शर्यतप्रेमी स्पर्धकांना असेल, हाकणाऱ्यांना देखील असेल। तर आपण बघू शकता अजून कशा प्रकारचं स्वरूप आपल्याला या स्पर्धेचं जाणून घ्यायचं आहे। सध्या हा एक अजून मी तुम्हाला मधला रिपोर्ट सांगतो की अतिशय कडक स्वरूपाचं हे पिच तयार झालेलं आहे। ज्याप्रमाणे क्रिकेटची धावपट्टी असते, ज्याप्रमाणे रोलिंग केली जाते, हीच पिचची धावपट्टी कडक स्वरूपाची झालेली आहे। आणि 2-3 दिवसापूर्वी काही स्पर्धक हे बैलांना घेऊन इथं आले। इथं आल्यानंतर त्यांनी त्या बैलांना साधारणपणे ही पाठी दाखवली आणि काही बैल याच्यावर पळाले देखील। प्रचंड प्रमाणात त्यांचा वेग होता। एवढा वेग असून देखील कुठल्याही ग्राउंडला नुकसान झालं नाही किंवा बैलांना कुठली इजा झाली नाही। युट्यूब साठी स्वतंत्र एक मंच देण्यात आलेला आहे। हा युट्यूबचा कॅमेरा संपूर्ण ग्राउंड कव्हर करणार आहे। बैलांची प्रत्येक स्टेप असेल, हाक्याची प्रत्येक जी प्रयत्न असेल तो सगळा या युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांचा सगळा आनंदाचा जल्लोष सोहळा देखील या युट्यूब मध्ये कैद होणार आहे। तसेच आपण आता पुढे बघू शकता की ह्या ज्या बॅरिकेड्स दिलेले आहे, जे छत दिलेले आहे, आपण बघू शकता युद्ध पातळीवर काम चाललेले कर्मचारी काम करताना, तर त्याचं देखील आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचंय। आपण मगाशी दुसरा टप्पा जो ग्राउंडचा बघितला त्या साईडला युट्यूब होती, पुन्हा एकदा या डाव्या साईडला देखील आपण एक युट्यूबचा मंच बघू शकतो। आणि आता मुख्यत्वे करून या साईडला आपल्याला बघायचं आहे समालोचन कक्ष, जे सर्वांचं लक्ष केंद्रित करणार असं स्पर्धेबरोबर। या समालोचन कक्षेमध्ये संपूर्ण स्पर्धेचा आढावा हा घेतला जाईल। आता या स्पर्धेचं मुख्य स्टेज, ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो, ते आपण बघू शकता। या व्यासपीठाची अतिशय मजबूत स्वरूपात बांधणी करण्यात आलेली आहे। मुख्य आयोजकामध्ये सचिन बनकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, हे देखील वेळोवेळी या स्पर्धेचा आढावा घेत आहे। आपण सचिन बनकर यांना बघू शकता, तर त्यांचे देखील सातत्याने चक्कर चालले आणि प्रत्येक ग्राउंड रिपोर्ट असेल, मैदानाची परिस्थिती असेल, त्याशी त्यांचा वार्तालाप चाललेला आहे। या मुख्य व्यासपीठावर किमान माझ्या अंदाजे 100 लोकांची तरी व्यवस्था होईल इतकं मजबूत असा पक्ष त्यांनी उभा केलेला आहे। त्याचप्रमाणे शेजारी आपण बघू शकतो की शेजारी ज्या महिला आहे, विशेष करून ज्या महिलांना बैलगाडी शर्यतीची आवड आहे, अशा महिला भगिनींसाठी सुद्धा एक विशेष करून व्यासपीठ, एक स्टेज त्यांनी निर्माण केलेलं आहे। म्हणजे मुख्य आयोजक गणेश बनकर असतील, कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर असतील, यांच्या कल्पनेतून हा सोहळा आता मात्र दिव्य स्वरूपात करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न चालले। आता आपण बघू शकता की महिलांसाठी हे देखील एक व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे। आता मी जे पॅन्डेल प्रेक्षकांसाठी दिलेले, आपण आता या नियोजनाच्या एक मुख्य अजून जो विषय होता पॅन्डेलचा, जे ज्येष्ठ नागरिक असतील, तरुण असतील, बालगोपाळ असतील, त्यांची व्यवस्था कशी होती, तर आपण बघू शकतो आम्ही त्या पॅन्डेलमध्ये उभा आहे। वर छत येणार आहे आणि अतिशय मजबूत प्रमाण स्वरूपाची ही बॅरिकेड आहे। या बॅरिकेड मधून कोणीही तिकडे जाऊ शकत नाही किंवा बैलांना चितवणी किंवा बितरू शकत नाही। अतिशय मजबूत स्वरूपाचं हे काम आपल्याला दिसून येणार आहे। त्यामुळे ही स्पर्धा लक्षवेधी का ठरणार आहे, या स्पर्धेचं ग्राउंडचं स्वरूप असेल, त्याचप्रमाणे या स्पर्धेचं नियोजन असेल, त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये सुरक्षता असेल, या एकंदरीत सगळ्या प्रकारच्या गोष्टी या स्पर्धेच्या स्वरूपातून आपल्याला दिसून येणार आहे। आणि भव्य स्वरूपाचं हे ग्राउंड आहे आणि निफाड तालुक्यात नव्हे तर नाशिक जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच ही स्पर्धा होते असं आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आहे। त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सर्वांना फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही ही स्पर्धा बघण्यासाठी अतिशय सोपा असा या स्पर्धेचं ठिकाण आहे। तुम्ही पिंपळवसवंत आल्यानंतर जोपूल रोडचा मार्केट रोड, कोणाला विचार प्रसिद्ध असं फार मोठं मार्केट आहे। या मार्केटचा रोड कोणाला विचारल्यानंतर जोपूलच्या परिसरात तुम्ही आल्यानंतर अवघ्या हायवे पासून 2-2.5 किलोमीटर अंतरावर हे मैदान आहे। भव्य स्वरूपाचं आपण बघू शकता की आता जे आयोजक आहेत त्यांनी सांगितलं की
मी तिकडे हात दाखवतोय तिथं जे बघणारे प्रेक्षक असतील त्यांची गाडी लावण्याची व्यवस्था ह्या पट्ट्यात केलेली आहे. प्रशस्त स्वरूपाची ही पार्किंग आहे. त्याचप्रमाणे जे समोर मोठे आपल्याला जे मंडपाचं स्वरूप आलेलं आहे तिथं मोठ्या स्वरूपाचं बॅनर असणार आहे, स्पर्धेचे नियम असणार आहे, सर्व तिथं लावले. त्याच्याच डाव्या साईडला जे बैलगाड्या असतील, बैलगाडीचं साहित्य असेल, त्या सर्व स्पर्धकांना त्यांची व्यवस्था, त्या बैलगाडीची व्यवस्था आणि ते सर्व त्यांचं जे काय असेल स्पर्धेसाठी लागणारं नियोजन आयोजन तिथं त्यांनी त्या विभागात केलेलं आहे. एकंदरीतच निपार तालुक्यातील लोकप्रिय आमदार दिलीप काका बनकर, स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी बनकर आणि त्यांची सर्व टीम यांनी अथक परिश्रम केले आहे. तेव्हा आपल्या सर्वांनी या स्पर्धेसाठी 22 तारखेला सकाळी 7 वाजेपासून ही स्पर्धा चालू होणार आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या भूमीमध्ये यावे आणि या दिव्य स्वरूपाच्या स्पर्धेचा आपण साक्षीदार व्हावे. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, बैल हा त्याचा घरातला सदस्य आहे आणि त्याची आवडती स्पर्धा आणि बैलाचा कला गुण दाखवण्यासाठी एक व्यासपीठ ह्या सर्व आयोजकांनी निर्माण केलं आहे. तेव्हा आपण न चुकता 22 तारखेला सकाळी 7 वाजता निपार तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंतच्या हिंद केसरीच्या या भूमीवर सर्वांनी यावे. हे फायनल पॉईंटच्या वतीने आम्ही तुम्हाला आवाहन करतो. धन्यवाद.